हिंसाचार प्रकरणातली धक्कादायक बातमी आहे। महाल आणि आसपासच्या परिसरात जाळपोळ आणि दगडफेक केल्याच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मधून धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। साम टीव्हीच्या हाती या एफआयआरच्या बाबतची माहिती हाती लागली आहे। हिंसाचारातील मास्टरमाइंडचा उल्लेख या एफआयआर मध्ये करण्यात आलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, नागपूरमध्ये जी दंगल उफाळली होती त्यामध्ये आता फहीम खान हा मास्टरमाइंड असल्याचं एफआयआर मध्ये सांगितलं गेलंय। साम वरती आताची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही पाहताय, या एफआयआर मध्ये फहीम खानचं नाव नोंदवण्यात आलेलं आहे। पराग ढोबळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। पराग, काय सांगाल, कोण आहे हा फहीम खान? नक्कीच जी माहिती समोर येते आहे तर हा फहीम शमीम खान असं त्याचं नाव आहे। हा एक डेमोक्रॅटिक पार्टीचा जो आहे सदस्य आहे, शहर अध्यक्ष आहे। ज्या दिवशी पहिल्या दिवशी खरं तर आंदोलन झालं तो विश्व हिंदू परिषदेचं, त्या आंदोलनानंतर यानेच पुढाकार घेऊन ते आहे गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता आणि त्याने सगळ्या पद्धतीने लोकांना गोळा करून ते आहे विश्व हिंदू परिषदेवर गुन्हा दाखल। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट व्हावा अशा पद्धतीची मागणी तिथे झाली होती। मोठ्या संख्येने सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी एकत्र आले होते। घोषणाबाजी त्या भागामध्ये झाली होती आणि त्यानंतरच खरं तर भावना भडकल्या असावा असा पोलिसांचा अंदाज आहे, संशय आहे। त्यामुळे एफआयआर मध्ये त्याच्या नावाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे। व्हिडिओ सुद्धा तशा संदर्भातले व्हायरल होत आहे की प्रक्षोभक भाषण झाले आहे, लोकांच्या भावना भडकवण्यात आला असा पोलिसांचा संशय आहे। त्यामुळे त्या 51 लोकांवर ज्यामध्ये गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एक नाव जो आहे ते या शहर अध्यक्षाचं आहे, ज्याचं नाव फहीम खान जे आहे ते समोर येते आहे। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा आता तपास करते। पुढे काय काय माहिती समोर येतील सेजल ते आता पाहत राहावं लागणार आहे। मात्र पोलीस सगळ्याच अनुषंगाने जो आहे तपास करते आहे। वेगवेगळे कंगुरे तपासले जात आहे, भावना कोण भडकवल्या हे तपासले जात आहे। सोशल मीडिया माध्यमांवर पोस्ट व्हायरल झाले होते ते सगळं तपासलं जाण्याचं काम सध्या जे आहे पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। धन्यवाद पराग, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण सामवरती पाहतोय ती म्हणजेच दंगल कोणी पेटवली तर फहीम खान हा त्यामागचा मास्टरमाइंड असल्याचं आता पुढे आलंय। नागपूर पोलिसांच्या एफआयआर मध्ये फहीम खानचं नाव नोंदवण्यात आलंय, त्यानेच चिथावणी दिली असं बोललं जात आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर फहीम खाननं मोठा जमावला होता असं एफआयआर मध्ये लिहिलंय। तर आवाहनानंतर सुद्धा कट रचून प्रत्यक्ष तसंच सोशल मीडियावरून त्यांनी चिथावणीही दिली। दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्यानं त्यानं घोषणा दिल्या होत्या। तर जमावानं हातात कुऱ्हाड, दगड, लाठीकाठी घेऊन दहशत पसरवली असंही फहीम खान याच्यावरती आरोप करण्यात आलाय। पेट्रोल बॉम्ब तयार करून पोलिसांवरती त्याने फेकले असंही आता एफआयआर मध्ये नमूद आहे। एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय, फहीम खान हा नागपूरच्या दंगलीमागचा मास्टरमाइंड एका असा प्रश्न उपस्थित केला जातोय, कारण की एफआयआर मध्ये त्याचं नाव नोंदवलं गेलंय।